पकडा बरं एक मिनटं. दादा रे पुढं व्यवस्थित पकड. आर्यमो सर सूर्यवंशी सर ना आर्यमो आहे ना. लासलगाव ग्रामीण लासलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये मी इथं आलेलो आहे. इथल्या खूप साऱ्या तक्रारी होत्या, त्यामुळं आम्ही ना इथं येऊन ना सगळ्या गोष्टी बघितल्या. तर काही ना असमाधानकारक गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. त्यामध्ये आम्ही आर्यमो सर इथं आले, तर आता त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलतोय. सर इथं जे आहे ना औषधं दिली जातात ते उपलब्ध नाही अशा गोष्टी आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस कुठलाही आजार राहिला तर त्याला सर्दी आणि खोकला एवढा 2च टॅबलेट दिल्या जातात. हा कॉल मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. हा एक विषय. तुमच्याकडे असणार काय सोनोग्राफी मशीन असेल, MRI असेल, अजून काय त्या मशिनरी असतील त्या सक्षम पद्धतीने चालल्या पाहिजे ही आमची मागणी. ज्या मशिनरी तुम्हाला इथं वापरण्याचा अधिकारी किंवा वरतून मिळतात त्या सक्षमपणे इथं चालल्या पाहिजे. आणि 3 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असणारा जो अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्याच्याविषयी काय सर काय? आम्ही वेळोवेळी जे काही उपसंचालक आहे त्यांना आम्ही त्यांचा जे काही सेवा तपशील आहे तो कळवत असतो. त्याच्यामुळे शासनाने कळवत असतो. हा, 3 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ असणारा कोणताही अधिकारी या जागेवर थांबता कामा नये, त्याची बदली झाली पाहिजे असा GR आहे. तर त्या GR नुसार काम चालू द्या. फक्त आहे ना हे GR फक्त आहे ना कागदावर नको आहे आम्हाला, प्रत्यक्ष आहे ना त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शासनाने GR काढायचे, कपाटात घालून ठेवायचे ना आपण आपल्या पद्धतीने ना कामकाज चालायचे, हे चालणार नाही. संविधानाचं राज्य आहे. ज्यावेळेस बदलीची माहिती येते ना त्यावेळेस आम्ही बदलीची माहिती उपसंचालक ऑफिसला पाठवतो. 10 ते 15 वर्ष झाली इथंच का बरं पडून अधिकारी त्यांची बदली का होत नाही? आमच्या स्तरावर त्या शासनाकडून होत. आमचं काम फक्त माहितीवरती पाठवलं. बरोबर, तुमचं काम फक्त माहिती. आता माहिती पाठवणार का? आम्ही वैयक्तिक कोणाचं नाव घेत नाहीये, जे असतील ते. आता शासनाने डायरेक्ट ॲपच तयार केलेले आहे. ते आम्ही सगळ्या सेवा तपशील सगळ्या मेडिकल ऑफिसरचा भरणार. मेडिकल ऑफिसरचा सगळा भरणार आहे ना? हो, डायरेक्ट ॲपच तयार केले. डायरेक्ट आरोग्य मंत्र्यांनी ते तयार केले. बदल्या करण्याचा अधिकार कोणाला असतो? शासनाला. हे बघा, आणि सरकारी सेवा देत असताना कुठली खाजगी प्रॅक्टिस करायची नाही, हा पण जे आहे. खाजगी क्लिनिक नसावे तिथे तो प्रॅक्टिस करत नसला पाहिजे. संविधान जे सांगतं, नियम जे सांगतात ना ते फॉलो झाले पाहिजे. कागदी घोडे नाचावणार नाही आणि कागदावर फक्त कागद फक्त कपाटात घालून ठेवायचे नाही, तर अंमलबजावणी झाली पाहिजे. सर याच्याकडे ना गांभीर्याने बघा, या गोष्टीवर कारवाई झाली पाहिजे. आता आम्ही ऑलरेडी तसं तत्पर पाठवलेलं आहे आणि काही लोकांनी कोर्टातून स्टे आलेले आहे. ज्यांचं स्टे आलेलं आहे त्यांची प्रॅक्टिस आहे. परंतु ज्यांना स्टे कोणासाठी आहे? जे कोर्टात गेले त्या लोकांसाठी. म्हणजे ते असं त्यांचं असं म्हणणं आहे का आम्हाला करू द्या खाजगी प्रॅक्टिस, असं म्हणणं आहे त्यांचं. आणि मग खाजगी प्रॅक्टिस करायची तर जॉब सोडून द्या ना, सरकारी जॉब. तिकडे लक्ष देणार का इकडे लक्ष देणार? त्याच्यात फक्त त्यांना जे काही NPA दिला जातो ते त्यांना दिला जातो. पण त्याचं ठराविक लोक सगळे लोक नाही. मला ते डिटेल सांगा सर, ठराविक वगैरे ते क्लिअर झालं पाहिजे ना. कोणत्या प्रकारे शल्य चिकित्सक म्हणते ना CS ला, दंत शल्य चिकित्सक, जिल्हा शल्य चिकित्सक. आता मी GR वाचून दाखवलं तुम्हाला संपूर्ण. कोणते अधिकारी याच्यात बसतात का त्यांना खाजगी प्रॅक्टिस करण्याचा अधिकार नाही? कोणते अधिकारी असे? तसं काहीच नाही. म्हणजे सगळ्यांना प्रॅक्टिस करणे असा GR आहे. प्रॅक्टिस करू नये त्याच्या विरोधात काही लोक कोर्टात गेलेले आहेत. जे लोक कोर्टात गेलेले ज्यांना स्टे दिलेले ते फक्त करत आहेत. गुंतागुंत आहे सगळे. आमचे डोकं चालत नाही, आमचे बंद पडतात. नियम असा आहे की कुठली ना आपण जर सरकारी नोकरीत असताना कुठल्याही प्रकारचं आहे ना खाजगी प्रॅक्टिस करू नये. हा शासनाचा, हा घटनेने सांगितलेला, संविधानाने सांगितलेला हा रूल आहे, हा नियम आहे. कोर्टात गेले, कशाला कोर्टात गेले? हा रूल असताना कोर्टात जायचा काय संबंध? मरणाचा पगार भेटतो इथं, तो व्यवस्थित खा ना, इथं काम करा ना. आणि नाही गोड लागत तर राजीनामा द्या, खाजगी प्रॅक्टिस करा ना. तिकडे जास्त तुम्हाला जास्त मानधन किंवा पैसे भेटतात ते. तर हा सगळा गोंधळ आहे साहेब. याच्यावरती कुठेतरी अंकुश आणा. हे मला सुधरून दाखवायला असेल का? ज्याला नाही ना, ज्याला खाजगी प्रॅक्टिस करायची इथून आहे ना, त्याचे काय करायचं ते सांगा. कोणाकडे ते पाठपुरावा करायचा? यांच्या बांधल्या करण्यासाठी कोणाकडे आम्हाला मागणी करावं लागेल? शासनाकडे आहे. शासन म्हणजे कोण? आरोग्य मंत्री, सेक्रेटरी यांच्या CS कडे गेलं चालेल. आमच्याकडे आम्ही फक्त प्रस्ताव जो आहे तो वरती काढतो. वरती पाठवा. ही जी व्यवस्था आहे ना वरपासून किडलेली बरं का. आरोग्य अधिकारी कोण आहे आपले? आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब. हे वरून पार सगळं किडलेलं आहे आणि इथं आम्हाला न्याय मिळत नाहीये. हे फक्त आता मजल्यावर मजले बांधतात ते सर. आता मी सर ते शेवटी तुम्हाला सांगतो, औषधोपचार इथं ठेवा. औषध आम्ही पाहिजे ते कोणकोणत्या आजारासाठी आपल्याकडे इथं
आपल्याकडे सगळेच आहेत, अँटीबायोटिक आहेत, दुखण्याचे आहेत, डायबिटीसचे आहेत, हायपरटेन्शनचे आहेत. त्यामुळे इथं आल्यानंतर आहे ना विदारक परिस्थिती दिसते, फक्त ते बोर्ड वगैरे दिसतात, त्याच्यावरती नियम दिसतात, ही सेवा दिली जाईल, ती सेवा दिली जाईल, पण प्रत्यक्षात येताना सर सेवा व्यवस्थित मिळत नाही. आणि अजून एक महत्वाचा विषय आठवला, रविवारी सुट्टी हा काय प्रकार आहे? अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा चालू असते, तो पेड बंद असते. ते केस पेपर वगैरे, केस पेपर कॅज्युअलिटी चालू असते, त्याच्यामध्ये दिले जातात. तर केस पेपर मी आलो, केस पेपर बंद होता, तर ते केस म्हणजे पेपर जे आहे ना, केस पेपरची खिडकी बंद असते, पण कॅज्युअलिटी असते, कॅज्युअलिटीमध्ये दिले जातं सर. हा तेच तर म्हटलं, केस अत्यावश्यक पेपर सेवा आहे, चोवीस चालू असते. केस पेपर बंद करून ठेवला तर तुम्ही पेशंट ट्रीट करणार कसा? नाही, केस आणि- पेपर हा तुम्हाला डायरेक्ट कॅज्युअलिटीमध्येच दिला जातो. Casualty मध्ये. जी काही खिडकी असते ती बंद असते, पण कॅज्युअलिटीमध्ये दिला जातो. सर या सगळ्या गोष्टी करा आणि सुट्टी बिट्टी हा प्रकार बंद करा बरं का. अत्यावश्यक सेवा आहे, सुट्टी हा प्रकार नाही. ज्यांना करायचं असेल काम त्यांनी करावं सर, असं तुम्ही सूचना देऊन टाका. सुट्टीच्या दिवशी अत्यावश्यक सेवा चालू असते. आम्ही निघतो.